नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के रोमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके इयत्ता 12वी कॉमर्स ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक सोनवणे सर आपले सहर्ष स्वागत करतो. विषय बुककीपिंग अकाउंटन्सी, पुस्तक पालन आणि लेखाकर्म या विषयामध्ये आपण 11 नंबर प्रॉब्लेम क्लिअर करतोय. राम आणि श्याम. लास्ट पिरियडला मी प्रॉब्लेम एक्सप्लेन केला होता. ट्रायल बॅलन्स एक्सप्लेन करून सांगितलं होतं कोणतं अकाउंट पुढे होतं, कोणते ॲसेट पुढे येतात, कोणता एक्सपेन्सेस येतो असतो. 4 ॲडजस्टमेंट होत्या. ओपनिंग स्टॉक होतं, आउटस्टँडिंग होतं, डेप्रिसिएशन होतं आणि प्रीपेड होतं. त्या 4ही ॲडजस्टमेंट तुम्हाला फळ्यावरती समजून सांगितलेल्या होत्या. प्रत्येक अकाउंट कोणत्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, कोणत्या बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे, सर्व तुम्हाला माहिती दिलेली होती. आज आपल्याला तो प्रॉब्लेम काय करायचा आहे, फळ्यावरती सोडून घ्यायचा आहे. मग ॲडजस्टमेंटचे इफेक्ट काय होत असतात हे आपल्याला प्रत्यक्षात बघायचं आहे. आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. ट्रायल बॅलन्स जसा दिलेला आहे त्याप्रमाणे आपण सर्व अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला काय करून घेऊया, ट्रान्सफर करून घेऊया. बघा पहिलं काय आहे ट्रायल बॅलन्स मध्ये, मशिनरी असेट आहे 50,000, 50,000 मशिनरी दिलेली आहे. असेट आहे, ऍडजस्टमेंट पण आहे तिच्यावरती, आपण स्टार केलं आहे त्या मशिनरीला. मग मशिनरी बॅलन्स शीट असेट्स आहे. सुरुवातीला मशिनरी ऍडजस्टमेंट आहे 50,000 इनरला घ्यायचे आणि एक स्टार केलाय म्हणून 2 ओळी तिला काय सोडायच्या, जागा सोडायची. मशिनरी 50,000. त्यानंतर सॅलरी आहे. सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड 5,000 रुपीज सॅलरी दिलेली आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या डेबिट साइडला टू सॅलरी, डेबिट साइडला लिहिताना टू शब्द वापरायचा. टू सॅलरी ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट आउटर कॉलमला 5,000, इनर कॉलम आउटर कॉलम 5,000. त्यानंतर ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला वरतीच येत असतो. तो पुढेही देऊन द्या, त्याला वरतीच घ्यायचं. टू ओपनिंग स्टॉक वरती कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नसते. डायरेक्ट आउटर कॉलमला टाकायचं. ओपनिंग स्टॉक 30,000, 30,000. ओपनिंग स्टॉक 30,000. त्यानंतर परचेसेस 40,000. परचेसेस सेम प्लेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू परचेसेस. इनरला द्यायचे 40,000, 40,000. मी काय इनरला घेतले तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला आपल्याला परचेस रिटर्न दिलेला आहे. ते परचेस रिटर्न आपल्याला काय करायचं, परचेसेस मधून लेस करायचं. मग लेस परचेस रिटर्न 5,000, आउटरला 35,000. परचेस रिटर्न परचेसेस मधून लेस करतो आपण, म्हणून मी परचेसेस मधून 40,000तून 5,000 रुपये काय केलेले आहेत, लेस केलेले आहेत. परचेस लिहिल्यानंतर सेल्स रिटर्न दिलेले आहे आपल्याला. सेल्स रिटर्न हे सुद्धा सेल्स मधून लेस करायचं आहे. मग सेल्स ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेलं आहे आणि ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला येत असतं. लगेच लिहून घेऊया आपण. बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. मग ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला सेल्स आहे 1 लाख, इनरला घ्यायचे 1 लाख. त्याच्यातून मायनस करायचे. सेल्स रिटर्न 3,000 मायनस 3,000, आउटरला 97,000, 97,000. सेल्स रिटर्न हे सेल्स मधून वजा करतात. मग आपण सेल्स लिहिलेले आहे त्यामधून सेल्स रिटर्न काय केले, वजा केले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. आफ्टर सेल्स रिटर्न बीडी असेट आहे, बॅलन्स शीट असेट साइड. मशिनरी खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर बीडी स्टार केलेला आपण. एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरलाच घ्यायचे 80,000 आणि 2 ओळी जागा सोडायची. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला घेतले 80,000 आणि 2 ओळी जागा सोडलेली आहे. आफ्टर बिल्डिंग ऑडिट फीज हिशोब तपासणीचा खर्च एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू ऑडिट फीज. ऍडजस्टमेंट का बघून घ्यायचं. स्टार केलेलं आहे का आपण, ऑडिट फीजला स्टार केलं नाही 3,000.
डायरेक्ट आउटर कॉलमला 3000. आफ्टर ऑडिट फीज वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू वेजेस. काही ऍडजस्टमेंट नाहीये वेजेस वर. डायरेक्ट आउटर कॉलमला 2000. आफ्टर वेजेस कॅश इन हँड असेट आहे बॅलन्स शीट असेट साइड बिल्डिंग खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर कॅश इन हँड 55,000. आफ्टर कॅश इन हँड ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू ऍडव्हर्टाइजमेंट स्टार केलं आपण ऍडजस्टमेंट आहे. एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून 2 ओळी जागा ठेवायची आणि जी अमाउंट आहे ती इनर कॉलमला लिहायची 8000. 2 ओळी जागा सोडायची ऍडव्हर्टाइजमेंट खाली. आफ्टर ऍडव्हर्टाइजमेंट रेंटवर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ऍडव्हर्टाइजमेंटच्या खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर टू रेंट त्याच्यावर ऍडजस्टमेंट म्हणून त्याच्या खाली पण 2 ओळी जागा सोडायची इनरला घ्यायचे 2000 रेंट 2000. आफ्टर बिल्स रिसिवेबल असेट आहे बॅलन्स शीट असेट साइड बिल्स रिसिवेबल अमाउंट ऑफ बिल्स रिसिवेबल 5000. 5000. आफ्टर बिल्स रिसिवेबल बॅड डेट्स बुडीत कर्ज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड रेट खाली 2 ओळी जागा सोडल्यानंतर टू बॅड डेट्स अमाउंट ऑफ बॅड डेट्स 5000. डायरेक्ट आउटर कॉलमला 5000. आफ्टर डेटर्स 12000 असेट आहे बॅलन्स शीट असेट साइड डेटर्स ते ऍडजस्टमेंट नाहीये डायरेक्ट आउटर कॉलमला 12000. याप्रमाणे तुमचं ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड सर्व काय केले आपण ट्रान्सफर केले आहे. ज्यांना स्टार केला होता म्हणजे ऍडजस्टमेंट होत्या त्या अकाउंटला त्या असेटला आपण 2 ओळी जागा सोडलेल्या आहेत त्यांच्या अमाउंट आपण इनर कॉलमला घेतलेल्या आहे. ज्यांच्यावरती ऍडजस्टमेंट नव्हत्या असे सर्व अकाउंट अशा सर्व असेट आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलेल्या आहे. आता ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड ट्रान्सफर करायची आपल्याला. बघा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला सुरुवातीला दिलेलं आहे आपल्याला कॅपिटल राम श्याम दोघांचं पण 80,000 आहे. कॅपिटल बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कॅपिटल अकाउंट अंडर हे राम इनरलाच घ्यायचं कॅपिटल नेहमी 80,000. काही ऍडजस्टमेंट नाहीये तरी पण 3 ओळी जागा ठेवायच्या. नंतर पुन्हा दुसरा पार्टनर कोण आहे श्याम त्याचं पण 80,000 80,000 तिथे पण 3 ओळी जागा ठेवायच्या. पार्टनरचं कॅपिटल नेहमी इनरलाच द्यायचं का तो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. फ्लक्च्युएटिंग म्हणजे बदलतं भांडवली पद्धत. भांडवल बदलतं त्यांचं कॅपिटल बदल होत असतो. ऍड आणि लेसचे ऍडजस्टमेंट दिलेले आहे त्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला त्यानुसार आपल्याला करावं लागत असतात त्या ऍडजस्टमेंट. ज्या येतात त्या करायच्या ज्या येणार नाही त्या करायच्या नाहीये म्हणून इनरला आपण कॅपिटल घेतलेलं आहे. आफ्टर सेल्स ऑलरेडी आपण सुरुवातीलाच घेऊन टाकलं होतं वजा केलेलं आहे सेल्स. त्यानंतर परचेस रिटर्न हे सुद्धा आपण परचेसेस मधून काय केलेलं आहे लेस केलेलं आहे परचेस रिटर्न. त्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटी आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साइड श्याम खाली 3 ओळी जागा सोडल्यानंतर क्रेडिटर्स 20,000. डायरेक्ट आउटरला ऍडजस्टमेंट नाहीये स्टार केलेला नाहीये. बिल्स पेएबल ही सुद्धा लायबिलिटी आहे बॅलन्स शीट लायबिलिटी साइड बिल्स पेएबल ऍडजस्टमेंट नाहीये 10,000 10,000. आफ्टर बिल्स पेएबल जनरल रिझर्व राखीव निधी बघ हा सुद्धा लायबिलिटी साइडला जनरल रिझर्व amount of general reserve
5000 5000 याप्रमाणे तुमचं ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड पण काय झालेली आहे, ट्रान्सफर झालेली आहे. म्हणजे ट्रायल बॅलन्सला दोन बाजू असतात, एक डेबिट साईड आणि दुसरी क्रेडिट साईड. डेबिट साईड ही सुद्धा ट्रान्सफर केली आहे, क्रेडिट साईड सुद्धा ट्रान्सफर केली आहे. ज्यांच्यावर ऍडजस्टमेंट होत्या असे सर्व अकाउंट, अशा सर्व असेट आपण लिहून त्यांच्या खाली दोन दोन ओळी जागा सोडलेल्या आहे. एक एक ऍडजस्टमेंट असेल तर दोन ओळी आणि दोन ऍडजस्टमेंट असेल तर चार ओळी जागा सोडायची असते. आता सध्या एकच ऍडजस्टमेंट होती, दोन दोन ओळी प्रत्येक असेटमध्ये किंवा अकाउंटमध्ये ज्यांच्यावर ऍडजस्टमेंट आहे, ज्यांच्याशी रिलेटेड ऍडजस्टमेंट आहे त्या अकाउंटला, त्या असेटला आपण काय केलं आहे, स्टार करून त्यांच्या खाली जागा सोडली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना स्टार केलं त्या ऍडजस्टमेंट असणाऱ्या जे अकाउंट आहे, असेट आहे, त्यांच्या अमाऊंट आपण इनरला घेतलेले आहे. कारण की जी काही बेरीज वजाबाकी होणार आहे ऍडजस्टमेंटची ती आपल्याला त्या इनर कॉलमला काय करायची असते, करायची असते. आणि मग नेट इफेक्ट आपल्याला जो काही आहे तो बाहेर आउटर कॉलमला द्यायचा असतो. मग सर्व ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्टमेंट सोडवायचं आहे. मग ऍडजस्टमेंट पहिली दिलेली आपल्याला पहा, क्लोजिंग स्टॉक ₹10,000. क्लोजिंग स्टॉक ₹10,000 सर्वात सोपी ऍडजस्टमेंट असते क्लोजिंग स्टॉकची आणि एक नंबरला असते प्रॉब्लेम मध्ये. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट असेट साईड. 27 ऍडजस्टमेंट तुम्हाला शिकवल्या. त्या 27 ऍडजस्टमेंट मध्ये पहिलीच ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक नावाची. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट असेट साईड. त्याला शॉर्टकट मध्ये नाव लिहून दिलं होतं तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड म्हणजे टीसी आणि बॅलन्स शीट असेट साईड म्हणजे बीए. टीसी अँड बीए. मग आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 10,000 10,000 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 10,000 10,000. क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट पहा काय आहे, डेप्रिसिएशन वॉज चार्ज ॲट 10% ऑन मशिनरी अँड बिल्डिंग. बिल्डिंग वरती आणि मशिनरी वरती 10% डिप्रिसिएशन करायचं आहे. 10% म्हटलं की अमाऊंटचा एक शून्य काय करायचा, कमी करायचा असतो. मग मशिनरी 50,000 आहे, 50,000 वरती 10% म्हणजे किती, 5,000. लिहा, लेस डेप्रिसिएशन 10%. 50,000 वरती 10% 5,000 5,000. 50,000 मायनस 5,000 आउटरला घ्यायची 45,000. मशिनरी मधून पण तसंच, सॉरी बिल्डिंग मधून पण तसंच, लेस डेप्रिसिएशन 10%. 80,000 वरती 10% अमाऊंटचा एक शून्य कमी करायचा 80,000. त्याच्यावरती 10% 8,000 मायनस करायचे. 80,000 मायनस 8,000 72,000. Depreciation less from related asset, less from related asset. आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू डिप्रिसिएशन अंडर हे मशिनरी 5,000, बिल्डिंग 8,000 आणि दोघांची बेरीज करून बाहेर घ्यायची 13,000 13,000. डेप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आपण रिलेटेड असेट मधून लेस केलं, मशिनरी मधून लेस केलं, बिल्डिंग मधून लेस केलं 10% ने आणि त्याचा नेट इफेक्ट सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दिला टू डिप्रिसिएशन मशिनरी 5,000, बिल्डिंग 8,000 बरोबर 13,000. तिसरी ऍडजस्टमेंट बघा काय आहे, आउटस्टँडिंग रेंट ₹3,000. रेंट आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी आहे, द्यायचंय रेंट अजून, मग द्यायचंय आणि 31 मार्च 2019 ला आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. मग क्लोज करत असताना जे काही देणं असेल त्या संस्थेचं, त्या फर्मचं, ते आपल्याला पेड करावं लागत असतं. त्याला आउटस्टँडिंग एक्सपेन्स असं म्हणतात. आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेलं, आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेलं, पण ते द्यावं लागतं आपल्याला, ती लॅबिलिटी आपली जबाबदारी आहे. म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऍड इन रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. मग ऍड इन रिलेटेड एक्सपेन्सेस, रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणजे कोणता, रेंट.
मग रेंटमध्ये 3000 रुपये ऍड करायचे. ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला ऍड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 3000 2000 प्लस 3000 आउटरला 5000 आणि त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग रेंट 3000 आउटस्टँडिंग रेंट 3000. चौथी ऍडजस्टमेंट काय आहे पहा, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट ₹3000. ऍडव्हर्टाइजमेंट प्रीपेड आहे. प्रीपेड म्हणजे वेळेच्या आगाऊ पेड केलेली आहे, वेळेच्या अगोदर पेड केलेली आहे, म्हणजे 2019च्या पेक्षा जास्त त्यांनी पेड केलेले आहे, त्याला प्रीपेड असं म्हणतात. चालत नाही अकाउंटन्सी मध्ये, लेस करावं लागेल आपल्याला. प्रीपेड लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट साइड. मग ऍडव्हर्टाइजमेंट मधून आपल्याला 3000 लेस करायचे. लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला प्रीपेड एक्सपेन्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट मधून लेस प्रीपेड एक्सपेन्सेस 3000. 8000 मायनस 3000 बाहेर आउटरला 5000 आणि त्याचा पण सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 3000. याप्रमाणे सर्व ऍडजस्टमेंट झालेले आहेत. 4 आपल्याला काय करायचं आता, हे क्लोज करायचं आहे. हे क्लोज करत असताना व्यवस्थितरित्या क्लोज करायचे आपल्याला. मग आपल्याला दोन्ही साइडची बेरीज करून बघायची. सगळ्यात प्रथम समोरासमोर क्लोजिंग साठी रेशमार्क घ्यायची. इथं मी कच्चं लिहितोय, क्रेडिट मायनस डेबिट बरोबर काय मिळतं आपल्याला, ग्रॉस प्रॉफिट. मग क्रेडिट साइडची टोटल किती ते पहा, 97,000 अधिक 10,000 बरोबर 1,07,000. डेबिट साइडची 30 आणि 35 65 2 67,000. काय करायचे आपल्याला, एखादा वजाबाकी करायची. 0 0 0 7 7 गेले 0 10 6 गेले 4. तुमचा क्रॉस प्रॉफिट आला 40,000 40,000. काही करायचे नाही. सर्वात प्रथम जी टोटल जास्त त्या 3 अमाउंट मध्ये जी टोटल जास्त ती दोन्ही साइडला द्यायची आउटर करणार. 1,07,000 ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करतोय. 1,07,000 आणि जो ग्रॉस प्रॉफिट आला वजा करून आलेली जी अमाउंट आहे त्याला ग्रॉस प्रॉफिट आपण म्हणतो. ती ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला घ्यायची आणि लिहायचं टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड 40,000 40,000. फॉर्मॅट मध्ये शिकवलेलं आहे मी तुम्हाला. हे सर्व काही फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सर्व काही सांगितलेलं होतं. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड 40,000 आलेला ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रान्सफर केला. मग आता तो ट्रान्सफर करायचा आहे कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. म्हणजे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याची क्रेडिट साइड बरोबर आहे. इथं बाय ग्रॉस प्रॉफिट 40,000 आणि हे पण आपल्याला काय करायचं, क्लोज करायचं. आता इथं जे काही राम आणि श्याम म्हणून पार्टनर आहे त्यांच्यामध्ये येणारा प्रॉफिट किंवा लॉस, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला वाटून द्यावा लागत असतो. मग बघूया प्रॉफिट येतो की लॉस येतो ते आपल्याला क्लिअर करावं लागेल. मग क्रेडिट साइडची टोटल करून पाहूया आपण. 40,000 आणि डेबिट साइडची टोटल 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 20 आणि 10 30 30 आणि 6 36. 40,000 वजा 36,000 बरोबर 4,000. क्रेडिट मायनस डेबिट झालं की आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. नेट प्रॉफिट आपल्याला नेट प्रॉफिट आला 4,000. हा जो नेट प्रॉफिट आहे 4,000 हा आपल्याला दोन पार्टनर मध्ये काय करायचं आहे, वाटून द्यायचा आहे. मग वाटत असताना वरती आपल्याला काही रेशो दिलेला नाहीये,
जर रेशो दिलेला नसेल तर तो समप्रमाणात वाटायचा, इक्वली वाटायचा. मग 2000 दोघांमध्ये 4000 दोघांमध्ये वाटायचे म्हणजे 2000 2000. का कशी वाटते? 4000 भागिले 2 पार्टनर म्हणून 2 बे एक बे आणि बे दुने 4 म्हणजे रामला पण 2000 आणि श्यामला पण 2000. तत्पूर्वी सर्वात प्रथम जे टोटल जास्त ती दोन्ही साईडला 40000 40000 इथून वरती पाचवडी जाऊन लिहितो आपण 2 नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. राम विनरला घ्यायचे 2000, श्याम 2000 आणि दोघांची बेरीज आउटरला घ्यायची 4000. प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट वाटल्यानंतर तो प्रॉफिट जो आहे तो आपल्याला पार्टनरच्या कॅपिटल मध्ये काय करायचा असतो? ऍड करायचा असतो. नेट लॉस आला असता तर तो आपण लेस केला असता. मग ऍड नेट प्रॉफिट 2000 रामचा, 80000 आणि 2000 82000. श्यामचे तसंच नेट प्रॉफिट 2000 80000 आणि 2000 बरोबर 82000 आणि बरोबर बॅलन्स शीट आपलं काय झालं पाहिजे? टॅली झालं पाहिजे. बॅलन्स शीट 2,00,000 2000 2,00,000 2000. असेट साईड आणि लायबिलिटी साईडची टोटल बरोबर सारखीच यायला पाहिजे. 2,00,000 2000 2,00,000 2000 आणि ती येते व्यवस्थितरित्या क्लोज करायचं. व्यवस्थित प्रॉब्लेम बघून घ्या. प्रॉब्लेम व्यवस्थित आपण सोडवलेला आहे फळ्यावरती, सर्वांना समजेल आणि वहीमध्ये व्यवस्थितरित्या काय करायचं प्रॉब्लेम सोडून घ्यायचंय सर्वांनी.